आजचा माझा प्रवास M2M बोट. M2M शिप ही बघा. आता शिपच्या आतमध्ये घुसलेलो आहे. असं पार्किंग आहे. त्याच्यानंतर हे वरचं पार्किंग आहे. त्याच्यानंतर खाली बेसमेंटला पण पार्किंग आहे. सुंदर अशी अरेंजमेंट आहे पार्किंगच्या. व्यवस्थित गाड्या उभ्या करतात. त्यानंतर आमची आता शिप निघाली. आता ही निघाली मुंबईवरून मांडवा जेट्टीला. मुंबईचा हा भाऊचा धक्का आहे. इथून शिप आता निघाली भाऊच्या धक्क्यावरून आता मांडव्याला. आता ही आपली थोडी अरेंजमेंट बघा कसं काय आहे. सिटिंग आहे. त्यानंतर वरती आहे VIP एरिया आहे. सिटिंग व्ह्यू मुंबई मांडवा जेट्टीला जाणार. खरंच एकदा तरी आपण ह्या बोटीत बसावं. साधारण त्याचं 1200 रुपये गाडीचं फेअर आहे आणि मानसी 500 रुपये आहे. आणि मांडव्याला गेलं तर तुम्हाला तिकडे गाड्या पण अवेलेबल असतात. अलिबागला जायला एकदम सोपा असा मार्ग आहे हा. अशा गोष्टी जायचा आनंद घ्यायचा असेल तर आपण ट्रेनमध्ये यायचं आहे. सकाळी 8 वाजता बरोबर शिकते. 7:30 वाजता आपण तिथे पोहोचायला लागतो. आतलं पार्किंग पण बघा केवढं तरी पार्किंग. स्कोडाची आहे. आजचा यूट्यूबचा नवीन एक व्हिडिओ. आता मी आहे ती ही M2M बोट आहे. पाठी पार्किंग आहे. एवढं मोठं पार्किंग आहे. आणि इथून व्ह्यू बघा समुद्राचा. समोर दिसतंय ते मांडवा जेट्टी आहे. M2M बोट आहे. तर आमची सरकारला लवकर विनंती आहे की लवकर आम्ही कोकणातले आहे तर आमच्यासाठी लवकर अशी बोट व्हावी चालू, जेणेकरून आमच्या कोकणवासियांचे हाल होणार नाही. बघा स्टेप्स वरती जायला. सुंदर असं एक वेगळा अनुभव. बोटची अरेंजमेंट कशी आहे. वरती सीट आहे. इथे पार्किंग आहे. पार्किंग स्टेप्सवर ही मांडवा जेट्टी.
कॅफे एरिया आहे. ही आमची गाडी. आता आमचा M2M या शिपचा प्रवास संपलेला आहे. आता ही आमची गाडी शिपमधनं बाहेर पडते. सुंदर असा प्रवास होता. नक्कीच आपण सगळ्यांनी अनुभवावा. खूप अवाढव्य अशी बोट आहे. परत परत आमची एकच मागणी आहे की अशा शिप आमच्या कोकणातही सोडाव्या, कारण आमच्या कोकणी लोकांचे खूप हाल आहेत. बाय रोड जायचं तर बराच वेळ लागतो. हे अंतर बघा 100 किलोमीटर आहे. 1 तासात आलं तर आमचं कोकण 500 किलोमीटर, म्हणजे आम्ही 5 तासात आमच्या घरी पोचू. तर परत परत तीच विनंती आहे, लवकर होऊ दे आमच्याकडे पण असंच. चलो. जेट्टीमधनं बाहेर पडते. आता परतीचा प्रवास मांडवा टू मुंबई. मांडवा जेट्टी बोट निघाली. जेट्टीवरून अशाशी त्या गेटवे ऑफ इंडियाच्या इकडनं निघतात त्या शिप आहेत या. बारा 50ला मांडवा इथून निघते मुंबईला. मुंबईच्या दिशेने मगासपेक्षा जास्त गाड्या आहेत. निघाली मुंबईच्या दिशेने. परतीचा प्रवास हे आहे मांडवा. निघालो मुंबईला. संपूर्ण सीटची अरेंजमेंट ही
साईड आहे. M2M शिप खाली चाललो. आहेत तिकडे बघताय खोल समुद्रात आता प्रवास करतो आहे. आणि ह्या ONGCच्या ऑइल नॅचरल गॅस कंपन्या आहेत म्हणजे ते काम चालू आहे समुद्राच्या आतमध्ये. बोटचा स्पीड जवळजवळ 100 असेल. मोठ्या कंपन्या आहेत बघा. आतमध्ये काम चाललं जातं समुद्राच्या आतमध्ये. बहुतेक हे तेच ONGC ऑइल नॅचरल गॅस हेच असणार. ते खोल समुद्राच्या आतमध्ये मानवतात. हे आपल्याला बघायला भेटते. पावसाळी वातावरण पण झालेलं होतं. झूम करून दाखवत होतो. खूप लांब आहेत त्या मोठ्या होत्या. आता मांडवा ते मुंबई M2M. मुंबई टू मांडवा, मांडवा टू मुंबई. आमचा आता परतीचा प्रवास चालू झाला आहे. गोष्टी बघायला भेटतील आतमध्ये. लांब लांब उभे आहेत. काही ना काही कामं चालूच असतात. मोठी जहाज आहेत. खरंच कधी कोकणात असं होणार. एवढे मोठे खासदार आहेत, एवढे आमदार आहेत, पण कोकणाला कोणी वाली नाही. आपल्याच्या कोकणात खरोखर M2M सारख्या बोटिंगची सुविधा झालीच पाहिजे.
लक्ष घाला आणि लवकर आमच्याकडे अशा बोटी चालू करा. आमची वारंवार सरकारला विनंती आहे की असा लवकरात लवकर होते. गेले कित्येक वर्ष आमचा मुंबई गोवा रोडही बनत नाही. कमीत कमी हे असलं तर चालू करा, जेणेकरून लोकांना जायला सोपं जाईल, लोकांचे जीव असतील. छान सुविधा आहे. अलिबागला हे सगळं करायचं कारण काय? कारण मोठे मोठे बिग शॉट लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत अलिबागला. फक्त मोठ्या लोकांचा विचार केला जातो इथे, गरिबांचा विचार केला जात नाही. हाच मोठा फंड आहे. असो, काय करणार आपण, हे आता कधी होत आहे. आपण आनंद लुटूया सध्या. त्याला मुंबई आलेली आहे, त्या समोर मुंबई दिसते. जवळपास आलेलो आपण मुंबईच्या. खरंच खूप छान असा प्रवास झाला, बरं वाटलं. पण वाईट एवढंच वाटतं आहे, आमच्या कोकणात कधी होणार. कोकणातला आहे तर आम्हाला इतर हटूनच बसणार की आम्हाला नाही, आमच्याकडे असं व्हायलाच पाहिजे. का होत नाही, का करत नाही, हे उत्तरं टाकताना मुश्किल आहे. पण व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. खरंच बघा कामं चालू आहे. आपण मुंबईजवळ थोड्याच वेळात आपण मुंबई पोचणार. हा एक छोटासा बेट आहे त्या मुंबईजवळ. एक छोटासा बेट आहे, फोटो बघा. मुंबई, हे मुंबई नगरिया आहे. बेट बघूया, बघा आमची मुंबई. तुमचं गगनचुंबी बिल्डिंग. छोटासा एक बेट आहे, एक छोटासा जवळच आहे. आपण माहिती रस्ते जवळ आहे मुंबई. गगनचुंबी बिल्डिंग. थोडा त्या बाजूने बघितलं तर आपल्याला ते रस्त्यावर विचारतात आपण पोचू मुंबई. आपण सुंदर असा प्रवास चालला आहे. आता मांडव्यावरून आम्ही मुंबईला जातो. पूर्णपणे M2M बसचा, आपलं M2M बोटचा आनंद घेतलेला आहे. तर नक्की या, तुम्ही पण आनंद घ्या M2M बोटचा. मस्त सुंदर. आयुष्यात आहे काय, असंच आपल्या आयुष्यात आहे काय, असंच फिरून वापरून मजा घ्यायची आयुष्यात. M2M बोट
नक्कीच आपल्या कोकणात प्रवास करायच पाहिजे. बघा 100 किलोमीटर अंतर आहे, 1 तासात आली आपलं 500 होईल. मी इथे जाता थांबतो. व्हिडिओ धन्यवाद.